पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण महाराज की जय. मयसभेत दुर्योधनाची जी फजिती झाली त्यातनं त्याचा पांडवांबद्दलचा द्वेष आणि मत्सर वाढीसच लागला. हस्तिनापूरला आल्यावर दुर्योधन आणि मंडळी दुःशासन, शकुनी, कर्ण यांनी आता पांडवांचा काटा कसा काढायचा याच्यावर विचारमंथन चालू केलं. पण युद्धात तर आपण त्यांना हरवू शकत नाही. मग कपटाचा अवलंब करायचा का याचा विचार चालू झाला. मग आता कपट कसं करायचं? तर शकुनी हा द्यूतात एकदम माहीर होता. तर द्यूतात त्यांना बोलवून हरवायचं. कारण त्या काळात द्यूताचं आमंत्रण नाकारणं हे राजधर्माच्या विरुद्ध होतं. त्यामुळे द्यूताचं आमंत्रण दिलं तर युधिष्ठिर त्याला नाही म्हणू शकत नाही. हा विचार करून धृतराष्ट्राच्या संमतीने द्यूताचा कट रचला गेला. त्याला भीष्म आणि विदुरांनी विरोध केला. त्याचे दुष्परिणाम सांगितले. पण तरी सुद्धा द्यूत हे रचलं गेलं आणि युधिष्ठिराला त्याचं आमंत्रण देण्यात आलं. द्यूत झालं, घटना घडली. तर द्यूताचा खरा राजधर्म असा आहे की ते एक मनोरंजनाचा भाग म्हणून बघितलं पाहिजे. पण ह्यांचा हेतू कपटाचा होता. त्यामुळे या दोघांचा विरोध होता. आणि द्यूत झालं आणि त्यात नको ती घटना पण घडली. ती म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण. द्रौपदी वस्त्रहरण हा राजधर्म, सत्यधर्म आणि मानव धर्म या तिन्ही धर्मांना लाजवणारी घटना आहे. द्रौपदीचा विलाप तेव्हा जो चालू होता तेव्हा तिने सुरुवातीला भीष्मांकडे याचना केली. पितामह, हा कुठला धर्म आहे की एखाद्या स्त्रीची विटंबना होती, हे कुठल्या धर्मात बसतं? तेव्हा भीष्मांनी उत्तर दिलं, धर्माची तत्व अतिशय सूक्ष्म आहेत आणि बलवंताचा धर्म हा दुर्बलांना मान्य करावाच लागतो. हे थोडक्यात त्यांच्या भाषणाचं सार होतं. द्यूत झालं, वैचिती द्रौपदीची विटंबना झाली आणि दूताच्या अटीनुसार 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास यासाठी पांडवांना बाहेर पडायला लागलं. तर त्या अज्ञातवासात दुर्योधनाने खूप पांडवांना शोधायचे प्रयत्न केले. कारण ते जर का सापडले असते तर परत त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास करायला लागला असता. पण जंग पछाडूनही दुर्योधनांना पांडव काही सापडेनात. पण एक दिवस हस्तिनापुरात बातमी आली, विराटचा मेहुणा कीचक याचा वध बल्लवाचार्यांनी केला. तिथं दुर्योधनाला शंका आली की कीचकासारखा मल्लयुद्धात प्रवीण असलेला मारला जातो म्हणजे हे काम भीमाचंच असेल. म्हणजे भीमांनी विराटाच्या दरबारी आश्रय घेतलाय का? मग आता आपण विराटावर हल्ला करू. पण आता विराटावर हल्ला करायला काहीतरी कारण पाहिजे. मग परत एकदा या चौकडीच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली की त्याच्या गायी पळवू. आता गायी पळवणं हे त्या काळात हीन कर्म मानलं जायचं. मग आता प्रश्न पडतो की भीष्मांनी याला कशी मान्यता दिली? कदाचित भीष्मांची भूमिका अशी असेल की शेवटी कितीही तुमच्याकडे ताकद असली तरी धर्माचा आणि सत्याचाच विजय होतो हे दुर्योधनाला दाखवून द्यायचं असेल. म्हणून द्रोणाचार्य, भीष्म
दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी या सगळे जण विराट राजावर चालून गेले आणि अर्जुनाने एकट्याने त्यांचा पराभव केला. आता अर्जुनाने एकट्याने या सगळ्यांचा पराभव केला, पण त्या युद्धात त्यांना मारलं नाही तर बेशुद्ध पडलं फक्त. तेव्हाही भीष्म म्हणाले, बघ पांडव हे बलशाली आहेत. तेव्हा दुर्योधनाने कांगावा केला की आपण त्यांना शोधलं की आता त्यांनी परत 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात जायला पाहिजे. पण भीष्मांनी सौर वर्ष आणि चांद्र वर्ष याची कालगणना दाखवून दुर्योधनाचं समाधान केलं. आता हे सगळं झाल्यावर परत एक नवीनच मुद्दा दुर्योधनाने काढला. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाला असला तरी त्यांना राज्य परत द्यायचं असं कुठं ठरलं होतं. कसं असतं, कपट ज्याच्या मनात आहे तो असे वेगवेगळे मार्ग काढत असतो. तर असं ठरलंच नव्हतं की राज्य परत द्यायचं. त्यामुळं दुर्योधन राज्य द्यायला तयार नाही आणि युधिष्ठिराने राज्याची मागणी केली. आता हा तिढा कसा सुटायचा? सर्व परीने दुर्योधनाला समजावण्यात आलं, तरी सुद्धा दुर्योधन शेवटी म्हणाला की सुईच्या अग्रावर जेवढी भूमी असेल ती सुद्धा मी युधिष्ठिराकडे सोपवणार नाही. श्रीकृष्ण शिष्टाई सुद्धा सफल झाली नाही. म्हणजे आता काय झालं तर युद्ध अटळ झालं. युद्ध अटळ झाल्यावर भीष्मांना त्याचा पश्चात्ताप झाला, त्याचं वाईट वाटलं. म्हणून दुर्योधनाने काय केलं, पांडवांवर दबाव आणण्यासाठी आपले सेनापती ज्येष्ठ भीष्मच, त्यामुळे सैन्याचं सेनापतीपद हे भीष्मांकडे दिलं. आता इथं परत एकदा असा एक विचार येतो मनात की भीष्मांनी सेनापतीपद का स्वीकारलं असेल? तर माझ्या मते भीष्मांचा तो शेवटचा प्रयत्न होता युद्ध थांबवण्याचा. कारण एका बाजूला ते सेनापती झाल्यामुळे पांडवांच्या मनात थोडं किलमिश येणार की समोर भीष्म सेनापती आहेत, आणि भीष्मांनी ही एक चाल केली. दुसरी चाल काय खेळली की दुर्योधनाला प्रोत्साहन युद्धाला कोणी दिलंय? दुःशासन, शकुनी आणि कर्ण. तर दुःशासन आणि शकुनी यांना बाजूला काढणं अवघड होतं. मग आता कर्णाला जर का बाजूला काढलं तर? म्हणून त्यांनी काय केलं, भर सभेत कर्णाचा अपमान केला. जेव्हा दुर्योधनाने विचारलं की आपल्याकडच्या योद्ध्यांची तुम्ही मला ओळख सांगा, त्यात कर्णाचं नाव त्यांनी घेतलंच नव्हतं. दुर्योधनाने विचारलं कर्णाचं काय? नाही म्हणे, तो रथी नाही, महारथी नाही, फार फार तर तो अर्धरथी होईल किंवा रथी होईल. ह्या अपमानामुळे कर्णाने तिथं घोषणा केली, जोपर्यंत भीष्म रणमैदानावर आहेत तोपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही. आणि भीष्मांचं काम झालं. जे एका बाजूला पांडव, दुसऱ्या बाजूला कौरव यांचं युद्ध टळावं यासाठी भीष्मांनी केलेला हा शेवटचा प्रयत्न होता असं मला वाटतं. मग सेनापती झाले. 18 दिवसाच्या युद्धात 10 दिवस हे भीष्म कौरवांचे सेनापती होते. तर पहिल्यांदा जर का आपण नीट बघितलं तर सगळी लुटूपुटूची लढाई चालली होती. हे भीष्मांचा एका बाजूने प्रयत्न चालला होता की युद्ध थांबावं, टळावं, कुरुकुलाचा विनाश टाळावा. पण 8व्या दिवशी शकुनीची आणि धृतराष्ट्राची 15 मुलं रणांगणावर धारातीर्थ पडली आणि त्या रात्री मात्र दुर्योधन संतापला भीष्मांवर की तुम्ही असताना विजय मिळेलच का आपल्याला? तुमची प्रीती पांडवांबद्दलच आहे. तर 9व्या दिवशी भीष्मांनी अचाट पराक्रम केला. हे अचाट पराक्रम इतका केला की भगवान श्रीकृष्णालाही त्याची प्रतिज्ञा मोडावी लागली. तो शस्त्र घेऊन धावून गेला होता भीष्मांवर, असा उल्लेख आहे महाभारतात.
जेव्हा भगवान श्रीकृष्ण धावून गेले तेव्हा भीष्मांनी शस्त्र त्याग केला. नारायणा, तूच मला मोक्ष देणार आहेस. त्या रात्री मग अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं, उद्या मी भीष्मांना पाडेल. आणि भीष्मांनी पडायचा मार्गही त्यांनीच सांगितला. कारण युद्ध धर्मानुसार त्या काळात स्त्रीच्या वर हत्यार उगवायचं नाही, शस्त्र उगारायचं नाही. शिखंडीला अर्जुनाच्या रथावर घेतलं तर अर्जुन मागनं बाण मारेल आणि भीष्म पडतील. हा उपाय भीष्मांनीच सांगितला. मग 10व्या दिवशी अर्जुनाच्या रथावर शिखंडी होता आणि शिखंडीच्या आडून अर्जुनाने भीष्मांवर शरसंधान केलं. ते शरसंधान केलं आणि भीष्म पडले. तेव्हा सुद्धा ते दुर्योधनाला म्हणले, माझ्या मृत्यूनंतर तरी तुमचं वैर संपू दे रे. हेच त्यांनी कर्णालाही सांगितलं. कर्णाने ते नाकारलं आणि कर्ण युद्धाला तयार झाला.